Welcome to my channel Creative Thoughts. I am Mr. Reddy Kamble and today we are going to learn about the tenses in English grammar. So first we will discussing about the tenses and why this important in English grammar. तर पहा टेन्सेस हे इंग्लिश ग्रामर मध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे बिकॉज त्याच्या पुढे जेही काही ग्रामरचे पार्ट्स येत असतील फॉर एक्झाम्पल चेंज द वॉइस आहे, फॉर एक्झाम्पल डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, डिग्री आहे, अशा अनेक ग्रामर पार्ट मध्ये टेन्सेसचा उपयोग केलेला आहे. म्हणून माझ्या मतानुसार आपल्याला जर इंग्लिश ग्रामर परफेक्ट करायचं असेल तर आपल्याला टेन्सेस परफेक्ट करणे अतिशय महत्त्वाचं आहे. अँड आय थिंक टेन्सेस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन इंग्लिश ग्रामर. आपल्याला जर एकदा टेन्सेस समजले, काळ समजले तर आपल्याला इंग्लिशचं 40% ग्रामर आल्यासारखं आहे. सो लेट्स गो टू द टेन्सेस. There are three main tenses. First, present tense, second, past tense, and third, future tense. Present tense means वर्तमान काळ, past tense means भूतकाळ, and future tense means भविष्यकाळ. आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येकाचे चार उपप्रकार आहेत टेन्स. फर्स्ट, सिंपल प्रेझेंट टेन्स, सेकंड, continuous or imperfect present tense, third, perfect present tense, and fourth, perfect continuous or imperfect present tense. म्हणजेच काय, साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, त्यानंतर पूर्ण वर्तमान काळ आणि चालू पूर्ण वर्तमान काळ, म्हणजेच पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. असे प्रत्येकाचे चार प्रकार आहेत. त्यामध्ये तसंच पास्ट टेन्स मध्ये सुद्धा तसंच आहे. सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्यूअस और इम्परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स अँड परफेक्ट कंटिन्यूअस और इम्परफेक्ट पास्ट टेन्स. म्हणजे साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण किंवा पूर्णापूर्ण भूतकाळ. लाइक दिस देयर आर इन फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्यूअस और इम्परफेक्ट फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स, परफेक्ट कंटिन्यूअस और इम्परफेक्ट फ्युचर टेन्स. म्हणजेच काय, तर साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि चालू पूर्ण किंवा पूर्णापूर्ण भविष्यकाळ. दिस इज द 12th part of tense. Now we will discussing about the formulas of simple tense. Formulas of simple tense means साध्या काळाचे फॉर्म्युलेज. Here simple means simple present tense, okay, simple past tense and simple future tense. तर simple present tense चा फॉर्म्युला बघताना लक्षात ठेवा S plus V plus O. म्हणजे S means subject, V means verb आणि O means object. Subject means कर्ता, सब्जेक्टला मराठीत म्हणतात कर्ता, म्हणजे वाक्यात जो क्रिया करतो त्याला आपण कर्ता म्हणतो. देन वी क्रियापद, म्हणजे वाक्यात येणारे क्रियापद, whose word completed the meaning of sentence, that's called the verb or action word किंवा action word means verb, क्रिया करणारा शब्द. and then O means object, ज्याच्यावरती क्रिया घडते त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो, म्हणजेच कर्म. ओके, म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. दिस इज द फॉर्म्युला ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. देन नेक्स्ट फॉर्म्युला सिंपल पास्ट टेन्स. द सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट मीन्स कर्ता, V2 मीन्स द पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब, क्रियापदाचे भूतकाळी रूप. दॅट्स कॉल्ड V2. दिस इज द शॉर्ट फॉर्म. एव्हरीथिंग इज द शॉर्ट फॉर्म ऑफ वर्ड्स. V2 means क्रियापदाचे दुसरे रूप. फॉर एक्झाम्पल, गो, went. Went is the past form of verb. Play, played. Played is the past form of verb. Sing,
Sang is the past form of the verb. Wrote is the past form of the verb. Like this. Then object means कर्म. ज्याच्यावरती क्रिया घडते त्याला आपण म्हणतो कर्म. कर्मावरती क्रिया घडते प्रत्येक वाक्यात. Then simple future tense. Subject, yes means subject plus shall or will plus verb plus object. This is the formula of simple future tense. Means कर्ता अधिक shall किंवा will अधिक क्रियापद अधिक कर्म. हे झाले सिंपल टेन्सचे फॉर्म्युलेज. हे काय झाले आपले सिंपल टेन्सचे फॉर्म्युलेज. फॉर एक्झाम्पल इथे मी एक सेंटेन्स लिहिलेला आहे, दोन सेंटेन्स लिहिलेले आहेत. सो अतिशय महत्वाचे आहे ते सेंटेन्स म्हणून लिहिलेले आहेत. ही राइट्स अ लेटर अँड सेकंड शी स्पीक्स इन इंग्लिश. आता हे दोन्ही सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मधील आहेत. हे दोन्ही सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मधील आहेत. पण मित्र हो, फ्रेंड्स, आय राईट हिअर yes and writes and speaks. Apostrophe is yes. What is this? हे काय? Apostrophe is yes मी का लावले? And I say this is the example of simple present tense. So I said simple present tense means only subject, verb and object. This is the formula of simple present tense. So मी yes किंवा ईएस हा प्रत्यय का लावलेला आहे? इथं एस लावलाय आणि इथं ईएस लावलाय. स्पीक्स राइट्स का? तर अतिशय महत्वाचा हा भाग आहे, लक्षात घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये साध्या वर्तमान काळामध्ये जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम असेल, मीन्स थर्ड पर्सन सिंगुलर प्रोनाउन. Third person singular pronoun he, she and it. Okay, he, she and it. Third person singular pronoun. And the singular noun, for example Sita, Ram, Mohan, Rahul, Sachin, like this. Anyone, singular name. That time लक्षात ठेवायचं त्यावेळेला क्रियापदाला yes किंवा es हा प्रत्यय लावलेला असतो. That time we add yes or es to the kriya, means to the verb. Okay, ही ट्रिक लक्षात ठेवा. ट्रिक म्हणता येणार नाही. दिस इज द रूल ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. हा एक नियम आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मधला. सो ही राइट्स अ लेटर, शी स्पीक्स इन इंग्लिश हे आलेलं आहे. डू अंडरस्टूड दिस? Okay. Now we will discussing about the formulas of continuous tense. Okay, so present continuous tense, past continuous tense and future continuous tense. Present continuous tense means अपूर्ण वर्तमान काळ, past continuous tense means अपूर्ण भूतकाळ and future continuous tense means अपूर्ण भविष्यकाळ. So here is the formulas of present continuous tense, past continuous tense and future continuous tense. So subject plus m is r plus ving plus object is the formula of present continuous tense. Yes means subject, then m or is or are. Okay, yes means subject, then m is or is or are, and then ving means verb ing. The form of verb present participle. The form of verb present participle means क्रियापदाला ing युक्त रूप, वर्तमान काळी धातू साधित रूप. We will say that. Okay, like this. कर्ता अधिक m किंवा is किंवा are अधिक क्रियापदाला ing म्हणजेच क्रियापद वर्तमान काळी धातू साधित रूपात अधिक कर्म. This is the formula of present continuous tense. Then past continuous tense formula. Subject plus was or were plus ving plus object. ving means verb ing, क्रियापदाला ing म्हणजेच क्रियापदाचं वर्तमान काळी धातू साधित रूप. ओके,
कर्ता अधिक was किंवा were अधिक क्रियापदाला ing अधिक कर्म. This is the formula of past continuous tense. Then next, future continuous tense formula. Subject plus shall be or will be plus ing plus object. Subject अधिक shall be किंवा will be अधिक ing क्रियापदाला ing म्हणजेच क्रियापदाचं वर्तमानकाळी धातू साधित रूप प्लस कर्म. This is the formulas of continuous tense. Okay, here are some examples. He is writing a letter. They were playing cricket and I shall be singing a song. He is writing a letter. This is the example of present continuous tense. They were playing cricket. This is the example of past continuous tense. And I shall be singing a song is the example of future continuous tense. म्हणजेच कसं तर क्रिया कर्ता अधिक सहाय्यकारी क्रियापद एम किंवा इज किंवा आर म्हणजे आपण इथं इज घेतलं ही इज क्रियापदाला ing धातू साधित रूप क्रियापदाचं म्हणून रायटिंग ing फॉर्म वापरला इथं आपण क्रियापदाला WRITING रायटिंग हा ing फॉर्म वापरला. देन हे आपला ऑब्जेक्ट म्हणजे हे झालं VING आणि हे ऑक्झिलरी वर्ब आणि हा आपला सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा झाला आपला फॉर्म्युला तयार. ओके, हा फॉर्म्युला सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे तिन्ही फॉर्म्युले. ओके, नेक्स्ट we will discussing about the formulas of perfect tense, present perfect tense, past perfect tense and future perfect tense. So let's go. So yes please, yes means subject plus have or has plus pp plus object. The formula of present tense means present perfect tense. The formula of past perfect tense, subject plus had plus pp plus object is the formula of past perfect tense. And then the formula of future perfect tense, subject plus shall or will plus have plus pp plus object is the formula of future perfect tense. Okay, now we will discussing about the pp. Pp means what? Pp means the past participle. Pp means the past participle, third form of the वर्ब म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप. फॉर एक्झाम्पल आय राइट हियर सम एक्झाम्पल्स रिटन, प्लेड, sung and gone. These are the third form of the verb. That's called PP. Okay, means past participle क्रियापदाचे तिसरे रूप. Okay, so these are the formulas of present, past and future perfect tense. Now we will discussing about the examples. I have written a letter. I is the subject. Okay. Have, here is have, means have is this, means plus have, plus written means pp. Okay. Then a letter means object. म्हणजे आपलं वाक्य या फॉर्म्युल्यानुसार आहे की नाही. हे 2 नंबरचे वाक्य तसंच या फॉर्म्युल्यानुसार आहे. पास्टच्या म्हणजे प्रेझेंटच्याच आहे ते सुद्धा. यस प्लस हॅज प्लस पीपी प्लस ऑब्जेक्ट असा फॉर्म्युला आहे तो सुद्धा. थर्ड नंबर सेंटेन्स त्याचा सुद्धा फॉर्म्युला बघा. पास्ट फॉर्म्युला आहे, पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला. यस राम मीन्स यस प्लस हॅड plus sung means pp and plus a song means object. And last one example is the formula of future perfect tense. Baga, they is the subject, they is the subject, will have is the will plus have, will plus have and plus pp plus object. This is the formula of
perfect tense means perfect present tense, perfect past tense and perfect future tense. Okay. Next friends, now we will discussing about the formulas of perfect continuous tense. Okay. So present perfect continuous tense, past perfect continuous tense and future perfect continuous tense. So look at here. Subject plus have or has plus been plus VING plus object is the formula of present perfect continuous tense. Okay. Subject plus had plus been plus VING plus object is the formula of past perfect continuous tense. And subject plus shall or will plus have plus been plus VING plus object is the formula of future perfect continuous tense. These are the formulas of perfect continuous tense. Now we will discussing about these examples. I have been writing a letter. Okay. I is the subject. I is the subject. Have, here is have means here have. Okay. Then been plus been plus been plus 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 VING and plus O. We will completing our formula. मीन्स हा आपला फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला या वाक्यामध्ये आहे. म्हणजेच हे वाक्य कसलं आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वाक्य. सेकंड सेंटेन्स लाईक दिस. त्या सेंटेन्स मध्ये सुद्धा सब्जेक्ट आहे प्लस हॅज आहे प्लस बीन आहे प्लस VING आहे आणि प्लस ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हे सुद्धा वाक्य आपलं कोणतं आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. कारण हॅव आणि हॅज हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण फॉर्म्युला वापरलेला आहे. त्यानंतर बघा पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचा सेंटेन्स आहे. राम हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. राम सब्जेक्ट आहे प्लस हॅड आहे प्लस बीन आहे. बघा इथेही आहे हॅड, इथेही बीन आहे प्लस VING आहे आणि प्लस ऑब्जेक्ट आहे अ सॉन्ग. म्हणजे हे सेंटेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. म्हणजे हा फॉर्म्युला याच्या अगोदर आपण जेवढे फॉर्म्युलेज यूज केले आता लास्टही सांगतो मी तुम्हाला आणि देन तुम्हाला मी काय महत्त्वाचं आहे ते सांगेन. हे सुद्धा बघा सब्जेक्ट आहे विल आहे इथं शाल और विल त्यामध्ये यस प्लस शाल और विल आहे प्लस हॅव आहे इथंही बीन आहे इथं बीन आहे VING इथं ING आहे VING आहे इथं आणि इथं O ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच हे आहे हे आहे हे आहे हे आहे. म्हणजे हा कोणता फॉर्म्युला आहे तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे. बरोबर. आता लक्षात घ्या आपण आता एकूण टोटल 12 फॉर्म्युलेज पाहिले टेन्सचे. टोटल 12 फॉर्म्युलेज टेन्सचे पाहिले आणि हे 12 फॉर्म्युले जर तुम्ही बाय हार्ट केले हे दोन्ही 12च्या 12 फॉर्म्युले 12 formulas if you have by heart that formulas then we will completing the 40% grammar. Okay, understood this? म्हणजे आपण 40% ग्रामर कंप्लीट केलं आहे असं याचा अर्थ होतो. म्हणून हे 12 फॉर्म्युलेज 12 फॉर्म्युलेज तुम्ही परफेक्ट करा, बाय हार्ट करा आणि बघा परत तुम्हाला येणारा सगळा जो ग्रामरचा चॅप्टर आहे भाग आहे अतिशय सोपा आहे. दिस इज आवर पार्ट फर्स्ट. बट इन द नेक्स्ट पार्ट मीन्स इन द सेकंड पार्ट that is the more important. And in the second part we will discussing about the convert sentence in simple to continuous, continuous to perfect and perfect to perfect continuous. How we convert that sentence. This is the very important part of next means part second. We will meet in part second. Bye. Subscribe my channel. My channel name is Creative Thoughts and like and share. Thank you.